नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या 3 वाजेपर्यंत विदर्भ पट्ट्यात सर्वत्र कमी दाबाचे क्षेत्र विस्तारित असल्यामुळे पावसाचा जोर दिवसभर राहण्याची शक्यता वाटत आहे. आज दिवसभर विदर्भ पट्ट्यात, त्यानंतर पुढे विदर्भ पट्ट्यातच पावसाचं म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र जोर आहे. अकोला, नागपूर, परत इकडे जबलपूर आणि इकडे नांदेडच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी दाबाचे क्षेत्र टिकून आहे. म्हणजे त्या अनुषंगाने बघायला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव जाणवणार आहे. उद्या साधारणतः पाहायला गेलं तर उद्या सकाळपर्यंत पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे. का तर सकाळपर्यंत नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव ह्या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे व दक्षिण बाजूने सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे असं दिसून येत आहे. त्यानंतर म्हणजे दुपारपासून पुढे जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ह्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र पुढे सरकणार आहे व पावसाचा जोरही हळूहळू पश्चिम दिशेला सरकत जाणार आहे. आणि एकंदरीत 7-8 वाजेपर्यंत उद्या सुरत, जळगाव ह्या पट्ट्यात पावसाचा जोर म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र राहणार आहे आणि पावसाचा जोर हळूहळू पुढे सरकत जाणार आहे. तरी पण 24 तासात किंवा 48 तासात पावसाचा जोर कसा असेल ते बघूया. आज पाहायला गेलं तर आज छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नांदेड, मुंबई, सोलापूर, सांगली ह्या पट्ट्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे. आणि संपूर्ण कोकणपट्टी, कोल्हापूर वगैरे हा परिसर आहे, सिंधुदुर्ग पट्टा ह्याही भागात पावसाचा जो सध्या राहणार आहे. नंतर दुपारच्या पुढे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर ह्या पट्ट्यात पावसाचा जोर चांगला राहणार आहे. सांगलीच्या उत्तर बाजूने पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाईल असं वाटतंय. म्हणजे दक्षिण बाजूने कमी होत जाईल, उत्तर बाजूला पावसाचा जोर टिकून राहणार आहे दिवसभर. त्यानंतर उद्या सकाळपर्यंत पावसाचे रिपरिप तेवढे राहणार आहे सांगली साईडला आणि सांगली जिल्ह्यातून सोलापूर आणि नांदेड परिसरातून पाऊस कमी झालेला दिसून येतोय. विदर्भ पट्ट्यातून संपूर्णतः पाऊस कमी झालेला दिसून येत आहे. अकोला, सोलापूर, सांगली ह्या पट्ट्यात हलक्याचा पावसाची शक्यता आहे आणि जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नंदुरबार, सुरत, मुंबई ह्या पट्ट्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता उद्या दाखवत आहे. कोकण पट्टीत हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या दुपारनंतर पाहायला गेलं तर संपूर्ण सोलापूर, सांगली आणि विदर्भ पट्टा, मराठवाडा पावसाचा म्हणजे पाऊस ओसरणार असं दिसून येत आहे. पावसाची उघडीप होणार आहे पुणेपर्यंत. त्यानंतर 7 वाजेपर्यंत संपूर्णतः मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि कोकणपट्टीत संपूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग पट्टा, मुंबई, नाशिक आणि जळगाव, नंदुरबार ह्या पट्ट्यात पावसाचा जोर काहीसा टिकून राहिलेला आहे. तोही हळूहळू कमी होत जाणार आहे. हा झाला 24-48 तासातील हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत चला. आणि परत एकदा पावसाचं पाठीमागून एक दुसरं जोर तयार होत आहे. या जोरामुळे जे कमी दाबाचे क्षेत्र परत एकदा बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे आणि त्यात पावसाचा जोर आणि वाढत जाणार आहे असं दिसून येत आहे. तो आता लांबचा पल्ला आहे तरीसुद्धा एकंदरीत तारखेला म्हणजे हलकीचे वातावरण तयार होणार संपूर्ण राज्यामध्ये आणि 2 तारखेच्या आसपास परत एकदा विदर्भ पट्ट्याकडून पावसाला चांगली सुरुवात
होणार आहे. संपूर्ण दक्षिण भागातून पावसाचा जोर राहील असं दिसून येतं. त्यावेळी पण 3 तारखेच्या आसपास परत विदर्भ पट्टा, मराठवाडा या भागातून जोरदार पाऊस व्हायची शक्यता आणि सांगली, सोलापूर, मध्य महाराष्ट्रात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात सुद्धा पाऊस जोरदार राहण्याची शक्यता 3-4 तारखेच्या आसपास दिसत आहे. जळगाव, अकोला या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता परत दाखवत आहे 4 तारखेच्या सुमारास. तर सांगली, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर रिपरिप राहणार आहे. म्हणजे संततधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. 5 तारखेपर्यंत दक्षिण भागाकडून पाऊस उघडीप पडण्याची शक्यता वाटायला आल्या व नाशिक, मुंबई या भागातून पाऊस राहण्याची शक्यता आहे. 6 तारखेला संपूर्ण राज्यातून हलक्याच्या पावसाचा जोर राहणार आहे. त्यानंतर 7 तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर फक्त उत्तर महाराष्ट्र, विदर्भमध्ये थोडासा हलक्याच्या पावसाचा जोर राहील असं दिसून येते. आणि 8 तारखेला हलक्या पावसाचा जोर राज्यात राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भागातून सुद्धा 9 तारखेला पाऊस येईल, म्हणजे जोर राहील असं दिसून येत आहे. सांगली, सोलापूर आणि तेलंगणा परिसरात 9 तारखेला सुद्धा पावसाचा जोर राहील असं दिसत आहे. त्यानंतर 10 तारखेपर्यंत पाहायला गेलं कर्नाटक भागातूनच पावसाचा जोर राहील आणि राज्यामध्ये पाऊस शक्यतो राहणार नाही, म्हणजे पाऊस उघडीप पडण्याची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 9-10 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे कमी अधिक प्रमाणात. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.